स्वीडन नंतर मोदीजी हे गेल्या 43 वर्षातील नॉर्वेला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. नॉर्वेमध्ये ते किंग हेराल्ड पाचवे, क्वीन सोनिया आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांची भेट घेतली. पण या दौऱ्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तिसरी इंडिया नॉर्डिक समिट. नॉर्डिक समिट ही एक उच्चस्तरीय बैठक असते जिथे भारतासोबत नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड आणि आइसलँडचे नेते भविष्यातील भागीदारीवर चर्चा करतात. या परिषदेत ट्रेड, इन्व्हेस्टमेंट, ग्रीन एनर्जी, ग्रीन टेक्नॉलॉजी, ब्लू इकॉनॉमी, डिफेन्स, स्टार्टअप, आर्थिक सहकार्य आणि जागतिक संघर्ष यांसारख्या विषयावर चर्चा झाली आहे. नॉर्वे हा जगातील सर्वात श्रीमंत आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रगत देशांपैकी एक आहे. विशेषतः इलेक्ट्रिक मोबिलिटी, ग्रीन शिपिंग आणि समुद्री तंत्रज्ञानात त्यांची ताकद खूप मोठी आहे. या करारात हायड्रोजन, ऑफशोर विंड प्रोजेक्ट्स आणि डिजिटल टेक्नॉलॉजी, हेल्थ टेक आणि स्पेस रिसर्च यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. इस्रो आणि नॉर्वेची स्पेस एजन्सी सॅटेलाइट डेटा, आर्टिक रिसर्च आणि समुद्री निरीक्षणासाठी सहकार्य वाढवणार आहेत. याचा उपयोग हवामान बदल, सुरक्षा, नौदल क्षमतेसाठी होणार आहे. भारताच्या आर्टिक संशोधन केंद्र हिमाद्री या कार्यासाठी सुद्धा नॉर्वेने भरपूर हेल्प केली आहे. नॉर्वे इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह मध्येही सहभागी होत असल्याने जाहीर केले आहे. आणि ETFA ट्रेड करारानंतर भारताला नॉर्डिक देशांकडून अधिक गुंतवणूक, रोजगार आणि प्रगत तंत्रज्ञान मिळावे अशी अपेक्षा आहे. अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.